नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल मराठी 09 या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे, वेलकम आहे. तर मित्रांनो, 10 व्हिडिओ न पाहता हा एकच व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला जी महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलीस भरती आलेली आहे तिच्या संपूर्ण म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सी आहे ते पण कास्टनुरूप, त्या व्यतिरिक्त कारागृह, पोलीस शिपाई, SRPF संपूर्ण गायडा जो आहे तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर चला मंडळी, जास्त वेळ न करता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की पोलीस शिपाई सांगली येथे जे आहे टोटल 59 पदाकरिता जी आहे भरती निघालेली आहे. सांगली येथे 59 पदाकरिता वॅकन्सी आलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता 59 वॅकन्सी आहे पोलीस शिपाई म्हणून, ते पण सांगली. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डीपली थोडी माहिती देणार आहोत, जेणेकरून फॉर्म भरताना या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला असणे ह्या अतिशय महत्त्वाची आहे. ठीक आहे. सर्वप्रथम तुम्ही बघू शकता सांगली ते 59 पदे आहे शिपाई करता. यामध्ये जे अनुसूचित जाती आहे याकरिता एकही पद नाही. समजलं तुम्ही? म्हणजे SC काठी SC म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जालना किंवा अदर कोणत्या जिल्ह्यातून सांगली येथे अर्ज करत असाल आणि तुम्ही SC कास्टमधून असाल तर तुम्ही हा तुमचा केलेला अर्ज फी हे पूर्णतः वाया गेलेली आहे. कारण तुम्ही बघू शकता की सांगली येथे SC अनुसूचित जातीकरिता एकही वॅकन्सी नाही. तसंच तुम्ही इथं बघू शकता एज अज म्हणजे अनुसूचित जमातीकरिता फक्त आणि फक्त 20 वॅकन्सी आहे. म्हणजे जे अनुसूचित जमातीमध्ये येतात ST, गोंड, कोरकू जेही येतात त्या सर्वांकरता इथे 20 वॅकन्सी आहे. आणि त्या 20मध्येही पण कसं राहते मी तुम्हाला सांगते. अनुसूचित जमातीमध्ये 20 वॅकन्सी आहे. इथे तुम्ही बघू शकता 20 वॅकन्सी आहे. आणि यामध्ये सर्वसाधारण जे आहे ते पूर्ण 6 वॅकन्सी आहे. 6 महिलाकरिता राखीव ठेवण्यात आले आहे. 1 खेळाडू, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिककरिता 3 आणि अंशकालीन पदवीधर 1 आणि पोलीस पाल्य 1 आणि गृहरक्षक दल यांच्याकरिता 1. अशा स्वरूपाची जी आहे जे 20 वॅकन्सी आहे त्या अशा प्रकारे डिवाईड झालेल्या आहे. म्हणजे सर्वसाधारण म्हणजे जर तुम्ही ST म्हणजे आदिवासी या प्रवर्गातून जर येत असाल तर तुम्ही सर्वसाधारण फक्त 6 वॅकन्सी आहेत इथं. त्या व्यतिरिक्त ज्या उर्वरित वॅकन्सी आहेत 14, त्यातल्या 6 ह्या महिलांकरिता आहे. खेळाडू म्हणजे ह्या राखीव पोस्ट आहे त्यांच्याकरिता. आणि सर्वसाधारण फक्त 6 पोस्ट आहे. कुठं? सांगली येथे अनुसूचित जाती ST करिता. आलं तुमच्या लक्षात? जवळपास 59 इथे तुम्ही बघू शकता 59 वॅकन्सी जी आहे ते सांगली इथे रिक्त आहे. त्यामध्ये SC कास्टकरिता वॅकन्सी नाही. 20 अनुसूचित जाती VJ, NTB, NTC, NTD, VJNT, इमा म्हणजे OBC, SBC, EWS आणि खुला प्रवर्गाकरिता सुद्धा एकही वॅकन्सी नाही. इथे तुम्ही बघू शकता. ओके. तर अशा स्वरूपाची जे आहे ही सांगली इथे ॲड आलेली आहे पोलीस शिपाईकरिता. ओके. जवळपास 59 पदे जे आहे सांगली इथे रिक्त ठेवण्यात आलेली आहे. तशीच तुम्ही इथे बघू शकता सिंधुदुर्ग इथे 78 पोस्ट जे आहे म्हणजे 78 वॅकन्सी जी आहे ते खाली ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये 9 या अनुसूचित जाती जमातीकरिता 6, VJNTमध्ये 2, त्याच्यानंतर NTB, NTC आणि NTD करिता वॅकन्सी. त्याच्यानंतर विमाप्र, VJNT, इमाव, OBC, EWS 12, SBC 8 आणि खुला प्रवर्गाकरिता इथे तुम्ही बघू शकता खुला प्रवर्गाकरिता 23 ठेवण्यात आलेले आहे. सर्वाधिक जास्त सिंधुदुर्ग इथे खुला प्रवर्ग म्हणजे जे ओपन कास्टमधून येतात त्यांच्याकरिता 23 पोस्ट आहे. आणि सर्वात कमी आहे NTB 1 पोस्ट आहे फक्त. ओके. आणि त्याच्यातही ते पण सर्वसाधारणकरिता आहे. आणि जर तुम्ही NTC म्हणजे NTC तुम्ही जर NTCमध्ये येत असाल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता तिथे एकही वॅकन्सी खाली नाही आहे इथे. ओके. म्हणजे कसं तुम्हाला सांगायचा माझा हा मुद्दा आहे, तुम्ही कुठेही अर्ज करत असाल महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यामध्ये, तिथे तुमच्या कास्टसाठी किती वॅकन्सी आहे हे सर्वप्रथम तुम्ही बघा. ही जी PDF आहे ही माझ्या WhatsApp ग्रुपवरती तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही अमरावती, सांगली, जालना, सिंधुदुर्ग, पुणे लोहमार्ग, कोल्हापूर म्हणतो, नागपूर कोणत्याही ठिकाणी जर अर्ज करत असाल तुमच्या कास्टसाठी किती वॅकन्सी आहेत तेवढं लक्षात ठेवा.
आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण किती वॅकन्सी आहेत तेवढं लक्षात ठेवा. सर्वाधिक जास्त जिथे पोस्ट आहे तिथेच आपण अर्ज करा असा हेतुदृष्ट नसतो, कारण तुमच्या कास्टसाठी किती वॅकन्सी आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आपण याआधी बघितलं सांगली इथे 59 वॅकन्सी आहे आणि तिथे SC कास्टसाठी वॅकन्सीच नाही आहे. म्हणजे सांगली जिल्ह्यातील जे लोक आहे विशेष SC ते सांगलीमध्ये अर्ज करणार नाही आहे. ते अर्ज तिथेच करणार तिथे त्यांच्या कास्टच्या जागा ह्या जास्त आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या? हा एक लय महत्त्वाचा मुद्दा राहते जो सहसा कोणी यूट्यूब चॅनलवाला तुम्हाला सांगत नाही. तो आपलं आलं केलं झालं. ओके, सिंधुदुर्गमध्ये तुम्ही बघू शकता 78 वॅकन्सी आहे. तसेच आपण नवी मुंबईचा जर विचार केला तर इथे 445 जे आहे ते वॅकन्सी खाली ठेवण्यात आलेल्या आहे नवी मुंबई इथे. यामध्ये 47 SC, ST करिता 0. आता तुम्ही इथे बघा मुंबई पोलीस शिपाईकरिता नवी मुंबई इथे 0. ST जे कास्टमध्ये येतात इथे ST कास्टसाठी वॅकन्सीच नाही आहे. म्हणजे तुम्ही जर STमधून येत असाल आणि इथं जर तुम्ही चुकून अर्ज केला तर हे तुमचं पूर्ण फालतूगिरी झाली, एकदम नादान परीक्षा झाला. तुम्हाला कुठेही अर्ज करता येते अख्ख्या महाराष्ट्रात, फक्त आणि फक्त तुमच्या कास्टच्या वॅकन्सी कुठं आहे, किती आहे, सर्वसाधारण किती आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही माहिती असू द्या म्हणजे झालं. तुम्हाला जर पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर ही छोट्या मोठ्या गोष्टीवर विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. जर तुम्ही कुठेही फॉर्म टाकला, आपल्या अभ्यासला आहे, आपलं ग्राउंडला आहे, जर तिथे तुमच्या कास्टच्या जागाच नसल्या तर तुम्ही एकदम बैताळपणा केला, मॅटपणा केला. तुमच्यासारखा बैताळ कुणीच नाही. ओके, तर आपण इथं बघू शकतो नवी मुंबई इथे 445 वॅकन्सी आहे. त्याच्या व्यतिरिक्त पुणे इथे पोलीस शिपाईकरिता 59 वॅकन्सी आहे. सॉरी 69 पुणे हे वॅकन्सी आहे पोलीस शिपाईकरिता. इथे आपण बघू शकतो. यामध्ये तुम्ही विशेष लक्ष द्या, अनुसूचित जाती 9 म्हणजे SC, जमाती ST म्हणजे 5, VJNT याच्याकरिता 1 आहे, NTB NTC आणि NTD करिता 221, विमाप्र मलाही नाही माहीत नक्की काय असते ते, इमाव म्हणजे OBC असते. आणि इथे तुम्ही बघू शकता SBC, EWS आणि राखीव म्हणजे ओपन यांच्याकरिता 21 पोस्ट. अशा स्वरूपाच्या ह्या वॅकन्सी डिवाईड केलेल्या आहे. पुणे येथे 59 वॅकन्सी असून कोणत्या कास्टमध्ये किती वॅकन्सी आहे ते तुम्ही बघून घ्या. आता जर विचार केलं सर्वप्रथम असलेल्या अनुसूचित जातीचा तर तिथे 5 वॅकन्सी आहे सर्वसाधारण, आणि राहिलेल्या जे 4 पोस्ट आहे त्यामध्ये महिलांकरिता 3 आहे आणि 1 माजी सैनिकाकरिता झालं त्यांचं नाव. त्यामध्ये पोलीस पाल्य, गृहरक्षक, अंशकालीन, भूकंपग्रस्त तुम्ही असाल आणि तुम्ही जर पुणे येथे अनुसूचित जातीतून अर्ज केला असाल त्या फील्डमधून तर तुमचा अर्ज हा एकदम बेकार झालेला आहे. जर तुम्ही खेळाडू असाल आणि तुम्ही पोलीस शिपाई म्हणून नोकरी करण्याला तुम्ही इच्छुक असाल आणि तुम्हाला पुण्यातच पाहिजे तर पुण्यात वॅकन्सीच नाही ना भाऊ. तुम्हाला ह्या सर्व गोष्टी माहिती असणे महत्त्वाचं आहे. नेमकं तुम्ही कुठं अर्ज करून राहिले, कशातून करून राहिले, तिथं त्यासाठी वॅकन्सी आहे नाही आहे, ह्या सर्व गोष्टी लय महत्त्वाचं आहे. विशेष जो आहे हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. ओके, पुणेमध्ये आपण बघू शकतो 69 वॅकन्सी रिक्त आहे. त्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये सर्वाधिक जास्त आहे 2459. मुंबईमध्ये 2459 आहे वॅकन्सी आहे. यामध्ये तुम्हाला थोडंफार लक्षात येऊन जाईल मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते. ओके, तर इथे आपण बघू शकतो मुंबईमध्ये 2459 वॅकन्सी रिक्त आहे. यामध्ये आपण बघू शकतो मित्रांनो की अनुसूचित जातीकरिता 320 वॅकन्सी आहे. यामध्ये सर्वसाधारण तुम्ही बघू शकता 96, महिलांकरिता 96, खेळाडूंकरिता 16, प्रकल्पग्रस्तेकरिता 16, 6 जे आहे ते भूकंपग्रस्त, माजी सैनिककरिता 48 सर्वाधिक जास्त आहे, अंशकालीनकरिता 16, 10 आहे पोलीस पाल्य आणि गृहरक्षक होमगार्डवाले त्यांच्याकरिता 16. अनुसूचित जातीतून जे हे लोक येतात म्हणजे एखादा समजा खेळाडू आहे आणि त्याने पुण्यात टाकला तर पुण्यात वॅकन्सी नाही, तो मुंबईमध्ये टाकणार कारण मुंबईमध्ये त्याच्याकरिता 16 वॅकन्सी आहे, तो SC कास्टमधून आहे तर तो इथे एलिजिबल राहणार आहे. इथं तो 1000% जे आहे मित्रांनो इथे तो अर्ज करणार आहे म्हणजे करणार आहे. ओके, हा सर्व गोष्टी तुम्हाला मी आता सांगितलेल्या मुंबईमध्ये. तशाच प्रकारे आपण इथं बघू शकतो की छत्रपती संभाजीनगर येथे आहेत 96 पोस्ट पोलीस शिपाईकरिता. यामध्ये आपण बघू शकतो मित्रांनो की
अनुसूचित जाती जमाती VGNT NTB NTC विमाप्र इमाव इतर मागासवर्गीय OBC SBC EWS आणि राखीव खुला प्रवर्ग यांच्याकरिता त्या 93 मध्ये डिवाइड झालेल्या आहे. सर्वाधिक जास्त जर विचार केला तर SBC करिता 30 पोस्ट आहे आणि सर्वसाधारण आहे 6. ओके, बाकी सरळ डिवाइड झालेला माजी सैनिक भूप्रकास्त पोलीस पाल्य खेळाडू यांच्याकरिता डिवाइड झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, छत्रपती संभाजी लोहमार्गामध्ये जर तुम्ही अर्ज करत असाल तर तिथं फक्त आणि फक्त 93 पोस्ट आहे आणि त्याच्यातही सर्वसाधारण तुम्ही बघून घ्या. अनुसूचित जातीकरिता 5 आहे, ST करिता 5 आहे, VGNT करिता 2, NTB NTC NTD करिता तर वॅकन्सीच नाही आहे आणि विमापर करता आणि जे OBC मध्ये येतात त्यांच्याकरिता 5 वॅकन्सी आहे. ओके, लोहमार्ग छत्रपती संभाजीनगरमध्ये 93 पोस्ट आहे. त्या व्यतिरिक्त आपण इथे बघू शकतो, जर तुम्ही लोहमार्ग पुण्याचा जर विचार केला तर तिथं 54 पोस्ट आहे. ओके, तर ही अशी जवळपास संपूर्ण 82 PDF आहे मित्रांनो. हे 82 पेजेसची. तर प्रत्येक पेजेसचे मी तुम्हाला एवढा डिटेलमध्ये नाही सांगणार आहे की नेमकं कुठे किती आहे पोस्ट म्हणून. ते तुम्हाला जिथे कुठेही अर्ज करायचा असेल ही PDF तुम्हाला आपल्या ग्रुपवरती मिळून जाणार आहे. तिथे तुम्ही हे PDF ओपन करून बघून घ्या. नेमकं तुम्हाला जर अमरावतीमध्ये अर्ज करायचा असेल तर तिथे तुम्ही बघून घ्या अमरावतीमध्ये वॅकन्सी किती आहे, किती वॅकन्सी आहे, तुमच्या कास्टमध्ये किती आहे, तुमच्याकरिता राखीव आहे, कोणत्या कास्टकरिता राखीव नाही, सर्वसाधारण किती आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्ही बघूनच अर्ज करा. ही माझी विनंती आहे तुम्हाला. ओके, तुमचा अभ्यास कितीही असला, तुमचं फिजिकल कितीही जोरदार असलं आणि तुमच्या तिथे कास्टच्या वॅकन्सीच नाही आणि तिथेच तुम्ही अर्ज केला तर तुम्ही एकदम बैताळपणा केला, मॅटपणा केला. ओके, तर अशा स्वरूपाची जी आहे हा सविस्तर व्हिडिओ तुमच्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेलो होतो. ही जवळपास 82 पेजेसची PDF आहे जे मी तुम्हाला मिळणार आहे आपल्या ग्रुपवरती. ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवलेली आहे. तुम्हाला ही PDF हवी असल्यास नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. काही प्रश्न असला तर तुम्ही टेक्स्ट मेसेज कॉल वगैरे करू शकता. काही टेन्शन नाही, काळजी नाही. ओके, तर आशा राहा मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या मित्रांनाही सांगा. तर चला मंडळी, या व्हिडिओला थांबूया. धन्यवाद.